आज आपण लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवरचे थर्ड नंबरचं न्यूमरिकल घेणार. याच्या आधी आपण जे दोन न्यूमरिकल पाहिले होते, एक होतं हॉरिझॉन्टल प्लेनवरचं, सिस्टीम ऑफ ब्लॉक हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मूव्ह होती. बघा फर्स्ट न्यूमरिकल या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बघा हे सिस्टीम ऑफ ब्लॉक होती आणि हॉरिझॉन्टली मूव्ह होती, मीन्स हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मूव्ह होती. तर त्यावेळेस कोण आयसोलेशन किती येणार आणि कोणकोणते फोर्स लागणार ते आपण पाहिलं. नंतर सेकंड केसमध्ये आपण व्हर्टिकल मोशन पाहिली. तर व्हर्टिकल मोशन मध्ये बघा ही जी सिस्टीम आहे व्हर्टिकली अपवर्ड मूव्ह होती आणि आपण याला पुल करण्यासाठी 200 न्यूटन एवढा फोर्स लावला होता. तर त्यावेळेस ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस झालं आणि कोणता फोर्स या ठिकाणी ऍडिशनल फोर्स कोणता लागला ते आपण पाहिलं होतं बाळांनो. पण आता बघा एक हॉरिझॉन्टल प्लेन झालं, हे व्हर्टिकल प्लेन आहे. आता आपण पाहणार बाळांनो जर इन्क्लाइन प्लेन आलं तर जसं की बघा 3 kg जो ब्लॉक आहे तो इन्क्लाइन प्लेनवर प्लेस केलेला आहे, इन्क्लाइन प्लेनवर. आणि 2 kg जो ब्लॉक आहे बाळांनो तर तो व्हर्टिकल प्लेन मध्ये, म्हणजे त्याची मोशन व्हर्टिकल आहे आणि 3 kg जी मोशन आहे ते इन्क्लाइन प्लेनवर मोशन आहे बाळांनो. तर आपण या दोनही ब्लॉकचा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, फाइंड द ऍक्सेलरेशन ऑफ ईच ब्लॉक. दोन्ही ब्लॉकचं ऍक्सेलरेशन बघा, दोनही ब्लॉकचं जे ऍक्सेलरेशन आहे ते सेम येणार आहे. का? कारण बघा सिंगल एका स्ट्रिंगला दोन्ही ब्लॉक अटॅच आहे, त्यामुळे ऍक्सेलरेशन दोघांचं कसं राहील, सेम राहील. आणि नेक्स्ट यांनी काय सांगितलं, फाइंड द टेन्शन इन द स्ट्रिंग. आता सिंगल स्ट्रिंग असल्यामुळं टेन्शन सुद्धा एकच येणार आहे बाळांनो. तर बघू आपण या एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करता येईल. तर या ठिकाणी सगळ्यात आधी बघा आपल्याला काय करावं लागेल सर, पहिल्यांदा आपल्याला मोशनची डायरेक्शन आयडेंटिफाय करून घ्यायची. आता ही डायरेक्शन आपण डिसाईड करायची है ना. आता अपवर्ड घ्यायची, आता जसं 3 kg ब्लॉक आहे, 3 kg ब्लॉकची मोशन अपवर्ड घ्यायची की डाऊनवर्ड घ्यायची. तर आपण सपोज या 3 kg ब्लॉकची मोशन ही अपवर्ड कन्सिडर करू. जर का समजा 3 kg ब्लॉक अपवर्ड मूव्ह होत असेल तर 2 kg ब्लॉक कसा मूव्ह होईल, तर तो डाऊनवर्ड मूव्ह होईल, तो डाऊनवर्ड मूव्ह होईल या ठिकाणी. मग आता आपण पाहणार की जर मोशन या डायरेक्शन चालली बाळांनो, या 3 kg ब्लॉक अपवर्ड मूव्ह होते, 2 kg ब्लॉक डाऊनवर्ड मूव्ह होते. आणि बघा ही स्ट्रिंग जी आहे ना, स्ट्रिंग कडून पास केली, पुलीवरून पास केलेली आहे. स्ट्रिंग सिंगल असल्यामुळं यामध्ये एक टेन्शन येणार आहे ना, एकच टेन्शन येणार सर. आणि टेन्शन कसं ऍक्ट होत असते, अवे फ्रॉम दी ब्लॉक. इथे अवे फ्रॉम दी ब्लॉक या ठिकाणी टेन्शन ऍक्ट होणार बाळांनो. आता डबल आपण चेक करणार कोणकोणता फोर्स ऍक्ट होणार आहे सर. आता बघा 3 kg ब्लॉक इन्क्लाइन आहे आणि इन्क्लाइन ब्लॉक असल्यामुळं या ठिकाणी याचं वेट जे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड ओढणार सर. आणि ते किती ओढणार सर, 3 kg ब्लॉक आहे तर वेट येईल 30 न्यूटन, वेट याचं 30 न्यूटन, हे डाऊनवर्ड ऍक्ट होणार. आणि बघा आता मला सांगा आपल्याला 30 न्यूटन व्हर्टिकली डाऊनवर्ड ओढते, प्लेन इन्क्लाइन आहे, अलॉंग दी प्लेन या 30 न्यूटनचा इम्पॅक्ट किती आहे अलॉंग दी प्लेन. त्यासाठी आपल्याला ते पाहण्यासाठी आपल्याला 30 न्यूटनला रिझॉल्व्ह करावं लागेल 2 कंपोनंट मध्ये. 30 न्यूटनला आपल्याला 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करावं लागेल. बघा या 30 डिग्री अँगल आहे तर इथे अँगल येईल बाळांनो 30 डिग्री अँगल येईल या ठिकाणी. आता ज्या साईडना अँगल असतो तो कंपोनंट कॉस बनतो. तर या 30 न्यूटन या वेटचा हा कंपोनंट राहील 30 कॉस, अँगल किती आहे 30 डिग्री. आता ज्या साईडना अँगल बनतो तो कंपोनंट कॉस असतो, ज्या साईडना अँगल बनत नाही म्हणजे अलॉंग द प्लेन वाला कंपोनंट तो येईल सर 30 साइन 30 डिग्री. बर आता आपण पाहिलं 3 kg या ब्लॉकवर आपण 30 न्यूटन हा ऍडिशनल फोर्स ऍक्ट व्हावा लागला. पण तो इन्क्लाइन असल्यामुळे अलॉंग दी प्लेन नाही, तो फोर्स अलॉंग दी प्लेन नाही, तर अलॉंग दी प्लेन आपण 30 न्यूटनला काय केलं, रिझॉल्व्ह करून घेतलं 2 कंपोनंट. आता 2 kg या ब्लॉकवर एक ऍडिशनल फोर्स बाळांनो ऍक्ट होणार, तो कोणता, तर त्याच्या वेट एवढा 20 न्यूटन आणि तो व्हर्टिकली डाऊनवर्ड वाढणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड वाढणार. बर तर आता बघा आपल्याला काय करायचंय, एकेका ब्लॉकची एफबीडी ड्रॉ करायची. जसं 3 kg ब्लॉक घेतला, 2 kg ब्लॉक घेतला. फर्स्ट आपण काय करू, 3 kg ब्लॉकची एफबीडी ड्रॉ करू. फ्री बॉडी डायग्राम आपण घेऊ. सर आपण एफबीडी ड्रॉ करणार आहे, एफबीडी फॉर 3 kg ब्लॉक, 3 kg ब्लॉक. आता 3 kg ब्लॉकची आपल्याला एफबीडी ड्रॉ करायची म्हटलं तर 3 kg ब्लॉक कसा आहे, तो इन्क्लाइन आहे. 3 kg ब्लॉक आहे इन्क्लाइन. मग आपण काय करू, असं इन्क्लाइन प्लेन ड्रॉ करू एक. या इन्क्लाइन प्लेनवर 3 kg ब्लॉक घेऊ.
आता बघा फोर्स दोनच डायरेक्शनचे फोर्स या ठिकाणी कन्सिडर केले जातील, जो बाळांनो मोशनच्या डायरेक्शन नाही तो, आणि जो मोशनच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे मोशनला अपोज करणारा आणि मोशनला अलो करणारा है ना. मोशनचा प्लेन सोडून दुसरीकडे कोणत्याही फोर्स आला तर तो फोर्स इम्पॅक्ट करणार नाही, तो फोर्स आपल्याला कन्सिडर करावा लागत नाही. आता बघा 3 kg ब्लॉकला, या 3 kg ब्लॉकला डाऊनवर्ड कोण ओढते सर? 3 kg ब्लॉकला 30 sin 30 डाऊनवर्ड ओढते, 30 sin 30 डिग्री. बघा 30 sin 30 डिग्री डाऊनवर्ड ओढते आणि याला अपवर्ड टी ओढते आणि मोशनची डायरेक्शन आहे सर अपवर्ड. तर तर या ठिकाणी आपल्याला न्यूटन सेकंड लॉ लावावा लागेल बाळांनो. आता न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतो? एफ नेट इक्वल्स टू एम ई. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ लावू आपण. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ एफ नेट इज इक्वल्स टू एम ई. बघा नेट फोर्स अलॉंग दी डायरेक्शन ऑफ मोशन, मोशनच्या डायरेक्शननं नेट फोर्स किती लागतो, म्हणजे नेट फोर्स मोशनची डायरेक्शन आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनचा याचा काढलेला रिझल्ट आहे ना, त्याला नेट फोर्स म्हणू आपण. तर मोशनच्या डायरेक्शन असणारे फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचे, मोशनच्या अपोजिट डायरेक्शन असणारे फोर्स निगेटिव्ह घ्यायचे. जसं की टी मोशनच्या डायरेक्शन नाही म्हणून टी आपण घेणार पॉझिटिव्ह. 30 sin 30 मोशनच्या अपोजिट डायरेक्शन नाही सर, याला निगेटिव्ह घ्या, म्हणजे 30 sin 30 हा घेतला निगेटिव्ह. दोनच फोर्स बाळांनो या ठिकाणी 3 kg बॉडीवर ऍक्ट होतात, एक टी आणि दुसरा 30 sin 30 झालं. नेट फोर्स इक्वल्स टू एम ए. आता मास किती आहे सर? 3 kg. ऍक्सेलरेशन तर आपल्याला फाइंड आउट करायचंय, याला इक्वेशन नंबर 1 देऊ. झालं. आता आपल्याला काय करायचंय? दुसरा जो ब्लॉक आहे ना 2 kg, त्यासाठी एफबीडी ड्रॉ करणार आपण. 2 kgच्या ब्लॉक साठी आपल्याला एफबीडी ड्रॉ करायची. एफबीडी फॉर 2 kg ब्लॉक. 2 kg ब्लॉक. बघा 2 kg ब्लॉक कसा आहे? 2 kg ब्लॉक जो आहे तर तो सर व्हर्टिकल मोशन मध्ये कसा आहे? व्हर्टिकल मोशन. हा 2 kg ब्लॉक आहे. तर या 2 kg ब्लॉकवर कोणकोणते फोर्स ऍक्ट होतात ते आपण चेक करणार. या 2 kg ब्लॉकला सगळ्यात पहिले याचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ओढणार 20 न्यूटन, याचं वेट खाली ओढणार याला 20 न्यूटन है ना. दुसरा फोर्स कोणता आहे सर? टेन्शन. टेन्शन व्हर्टिकली कसं आहे बघा अपवर्ड, पण मोशनची डायरेक्शन कशी आहे? डाऊनवर्ड. मोशनची डायरेक्शन आहे डाऊनवर्ड. तर सेम न्यूटन सेकंड लॉ एफ नेट इक्वल्स टू एम ए. या ठिकाणी एफ नेट इज इक्वल्स टू एम ए. मोशनच्या डायरेक्शनचे फोर्स पॉझिटिव्ह, मोशनच्या अपोजिट डायरेक्शनचे फोर्स निगेटिव्ह. मोशनच्या डायरेक्शन कोण आहे? 20 न्यूटन. मग 20 न्यूटन पॉझिटिव्ह मायनस, मायनस का? कारण टी जो आहे ना, टी मोशनच्या अपोजिट डायरेक्शन म्हणून मायनस घेतला, मायनस टी इक्वल्स टू एम. एम किती आहे? 2 आणि ऍक्सेलरेशन 8 ट्वाइस आहे. इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय. मग सरळ सरळ इक्वेशन 1 आणि 2 आपण ऍड करणार. एलएचएस मध्ये एलएचएस ऍड करू आणि आरएचएस मध्ये आरएचएस ऍड करू. ऍड इक्वेशन 1 आणि 2. पहा एलएचएस, पहिल्या इक्वेशनचे एलएचएस काय? टी मायनस 30 sin 30. टी मायनस 30 sin 30. टी मायनस 30 sin 30. आता सेकंड इक्वेशनचे एलएचएस काय? सर प्लस 20 मायनस टी इज इक्वल्स टू, दोघांचे आरएचएस ऍड करा, थ्राइस ए प्लस ट्वाइस ए. या ठिकाणी आपण जर पाहिलं बाळांनो तर प्लस टी आणि मायनस टी कॅन्सल होऊन जाईल. प्लस टी आणि मायनस टी गेट कॅन्सल. आता काय उरलं ते आपल्याला चेक करावं लागेल. तर बघा इकडं उरलं मायनस 30 sin 30, 30 sin 30 प्लस 20 इज इक्वल टू थ्राइस ए प्लस ट्वाइस ए 5a माइनस 30 साइन 30 वैल्यू सर साइन 30 वैल्यू है 1/2 हाफ प्लस 20 इज इक्वल टू 5
ए